तर नमस्कार मित्रांनो, आज आहे दहीहंडी उत्सव आणि आज आपण रेडी झालो आहोत दहीहंडी फोडण्यासाठी. कारण का आज आपल्या गावामध्ये दहीहंडी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तर श्रीकृष्णाचे पूजन करून आज आपण या दहीहंडी उत्सवाला सुरुवात करणार आहोत. तर आज मम्मी ही श्रीकृष्णाची पूजा करते, पप्पाही करतात. त्याच्यानंतर घरी आरती झाली. आरती झाल्यानंतर लगेच आम्ही आलो मकरदेवीच्या मंदिरामध्ये. कारण का इथली दहीहंडी पहिली मानाची दहीहंडी भरपूर वर्षापासून चालू असली परंपरा आणि या दहीहंडीला लगेचच मुलांनी फोडून टाकली. कारण का प्रत्येकाच्या अंगामध्ये सलसलतं रक्त आणि पहिली हंडी कोण फोडणार त्याची चर्चा वर्षभर असते. तर शाळेजवळील देखील हंडी फोडण्यात आली. तर आपल्या घरची दहीहंडी देखील मुलांनी लगेचच फोडून टाकली आणि हंडी फुटल्यानंतर आम्ही निघालो पनवेलसाठी. कारण का पनवेलमधील भरपूर वर्षापासून चालू असलेली परंपरा, पनवेल म्हटलं तर उत्साह, सणामध्ये सर्वात पुढे तर कोण तर पनवेलकर. आणि पनवेलकरांच्या या उत्साहामध्ये तुम्ही आज पाहू शकाल काही दहीहंड्या मानाच्या तर काही दहीहंड्या नवसाच्या पनवेलमध्ये साजऱ्या केली जातात. तर याच प्रकारे नवसा दहीहंडीला अंगामध्ये वारा येत असतो भक्तांच्या अंगामध्ये, आणि भक्तांच्या अंगामध्ये वारा आल्यानंतर उत्साह तुम्ही पाहू शकाल.